नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पार्टमध्ये आपण बघूया स्क्वेअर ऑफ नंबर विच एंड्स ॲट 0 अँड 5। आता याचा अर्थ काय आहे की ज्या संख्येचा शेवट 0 किंवा 5 ने होतो त्या संख्यांचे स्क्वेअर पटकन कसे काढायचे। ठीक आहे, चला आपण सुरू करूया। पहिला नंबर घेऊ आपण 10। ओके, आता 10चा स्क्वेअर सर्वांना माहीतच असेल। ठीक आहे, तरी पण आपण बघूया कसं करायचं। बघा, पहिल्या संख्येचा स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर किती 1च। ओके, आणि 0चा स्क्वेअर 20 घ्यायचा म्हणजे 10चा स्क्वेअर होतो 20। ठीक आहे, आता दुसरी संख्या बघा 20, राईट। तर शेवटी काय आहे 0 अशा संख्या फक्त। आता 2चा स्क्वेअर किती 4 आणि 0चा स्क्वेअर 20। ठीक आहे, नाव 30चा बघूया आपण। 30चा स्क्वेअर, आता 30चा स्क्वेअर किती होईल 3चा स्क्वेअर 9, 10चा स्क्वेअर 20। 40चा बघूया, 40चा किती होईल 4चा स्क्वेअर 16 आणि 0चा स्क्वेअर 20। तर असं जर तुम्ही करत गेले तर 50, 60, 70, 80, 90 आणि 100 असं आपण करू शकतो। तर आता 100चा बघूया। ठीक आहे, आता 1चा स्क्वेअर 1 आणि 20चा किती होईल 40 अशा प्रकारे। तर अशा प्रकारे आपण ज्या संख्येच्या शेवटी 0 आहे त्या संख्येचा स्क्वेअर करू शकतो। एक मोठा एक्झाम्पल घेऊ। फॉर एक्झाम्पल आपल्याला 700चा स्क्वेअर करायचा आहे। कितीचा करायचा आहे 700चा। तर 7चा स्क्वेअर किती होईल 49। जसा 10चा स्क्वेअर 20 होतो तसा 20चा स्क्वेअर किती होईल 40। तर हे आपल्याला स्क्वेअर रूट काढताना कामात पडते, तर असं आपल्याला माहिती पाहिजे। ठीक आहे, तर हे तर झालं ज्यांच्या शेवटी 0 आहे। ठीक आहे, आता बघूया आपण ज्या संख्येच्या शेवटी 5 आहे। ओके, बघा या साईडला बघून घेऊ आपण। आता फॉर एक्झाम्पल आपल्याला 15चा स्क्वेअर करायचा आहे। ठीक, 15चा स्क्वेअर आता कसं करायचं बघा। आता जी पहिली संख्या असते फर्स्ट नंबर त्याला त्यापेक्षा एका मोठ्या संख्येने काय करायचं मल्टिप्लाय करायचं। म्हणजे 1 पेक्षा मोठी संख्या कोणती तर 2 म्हणजे 2। 2 × 1 काय 2 असा राईट डाऊन करून घ्यायचा आणि 5चा स्क्वेअर त्याच्या बाजूला लिहून ठेवायचा। 5चा स्क्वेअर किती होतं 25। 25 आपण लिहून घेतले। हा झाला 15चा स्क्वेअर। नेक्स्ट बघूया आपण 25चा, म्हणजे ज्या संख्येच्या शेवटी काय आहे 5 आहे। ओके, आता 2 पेक्षा एक मोठी संख्या म्हणजे किती 3। 3 2 किती 6। ओके, आणि 5चा स्क्वेअर किती 25। ठीक आहे, नेक्स्ट नंबर घेऊ आपण 35। आता बघ, आता आपल्या लक्षात आलेली आहे प्रोसिजर। 3 पेक्षा एक मोठी संख्या काय 4। 4 3 किती 12 आणि 5चा वर्ग म्हणजे 5चा वर्ग किती 25। नेक्स्ट आणखी एक घेऊन घेऊ 45चा बघू आपण। ठीक आहे, तर 4 × 5 नेक्स्ट नंबर 5 येईल याचा। तर 4 × 5 किती 20 आणि 5चा स्क्वेअर 25। अशा प्रकारे आपण हे नंबर करू शकतो। तर याचा लास्ट नंबर येईल समजा 95। ओके, ज्या संख्येच्या शेवटी 5 आहे। आता 9 × किती होईल 10 नेक्स्ट नंबर याचा। तर 9 × 10 किती 90, राईट। आणि 5चा स्क्वेअर किती 25 म्हणजे 95चा स्क्वेअर काय झाला आपल्यासाठी 9025। अशा प्रकारे आपण ज्या संख्येच्या शेवटी 0 आहे आणि 5 आहे त्या संख्यांचे स्क्वेअर पटकन करू शकतो। ठीक आहे, आता याचाच वैदिक मॅथमॅटिक्समध्ये एक उपयोग होतो। बघा, जर आपल्याला या नंबरचे पटकन स्क्वेअर करता येतात तर याच्यापेक्षा 1नी मोठ्या आणि 1नी लहान नंबरचे पण स्क्वेअर आपण पटकन करू शकतो। बघा कशा प्रकारे। आता फॉर एक्झाम्पल मला 31चा स्क्वेअर करायचा आहे। कितीचा करायचा आहे 31, राईट। मी काढून टाकतो। आता 31चा जर स्क्वेअर आपल्याला करायचा आहे तर बघा काय करायचं। आपल्याला 30चा स्क्वेअर पटकन करता येईल। एक फक्त मेथड लक्षात घ्या। ठीक आहे, 30चा स्क्वेअर आपण करू शकतो पटकन। आणि इकडे काय करायचे तर 30चे डबल। आता बघा कसं होईल। 30चा स्क्वेअर आपल्याला आता शिकलेलो आहे आपण। 30चा स्क्वेअर किती होईल 900, राईट। आणि 30चे डबल 60। तर हे किती झालं 960 960। आणि लास्टमध्ये काय करायचं प्रत्येक वेळेला 1 आपल्याला याच्यात आलेल्या ॲन्सरमध्ये ॲड करायचा आहे म्हणजे फायनल आन्सर किती होईल 961। अशा प्रकारे आपण
जसं आपल्याला 30चा पटकन काढता येईल तर 31चा पण आपण पटकन करू शकतो. एक 41चा बघू आपण. बघा, तर आपल्याला 41चा जर काढायचा आहे तर जवळची संख्या कोणती आहे 40, ज्याचा आपण पटकन काढू शकतो. तर 40चा स्क्वेअर किती येईल 1600, बरोबर. आणि मग काय करायचे 40चे डबल, ज्या संख्येचा स्क्वेअर केला त्याच्याच डबल करायचे. 40चे डबल किती 80, तर किती होईल आपले 1680 आणि एक ॲड करायचा आहे म्हणजे किती झाले 1681. अशा प्रकारे आपण नंतर 20 करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपल्याला 51चा करायचा आहे. 51चा कसा करणार आपण, जसा 50चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे 2500 2500 आणि 50चे डबल म्हणजे किती झाले आपले 100. तर 2500 अधिक 100 किती झाले 2600 आणि 1 काय करायचं आपल्याला ॲड करायचं आहे. तर 2600 आणि 1 म्हणजे किती होईल 2601. अशा प्रकारे आपण 51चा पण करू शकतो. म्हणजे याच्यापेक्षा ज्या संख्यांचे स्क्वेअर आपण टोनी काढू शकतो त्यांच्यापेक्षा एकनी मोठ्या संख्येचा आपण अशा प्रकारे काढू शकतो. हा झाला एकनी मोठा. एकनी कमीवाला आपण बघून घेऊ आपण एक एक्झाम्पल. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला 39चा स्क्वेअर करायचा. हा काय आहे 40ला 1ने कमी आहे, बरोबर. तर काय करायचं बघा, जवळची संख्या कोणती आहे याच्या 40, ज्याचा आपण पटकन करू शकतो. तर मग आपण 40चा स्क्वेअर लिहून घेऊ आणि या ठिकाणी आपल्याला कमी आहे तर मायनस करायचं, ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. तर 40च्या डबल प्रोसिजर सेम आहे. तर 40चा स्क्वेअर किती 1600, 40च्या डबल 80. ठीक आहे. आता 1600मधून 80 जर गेले तर किती राहिले 1520 आणि शेवटी आपल्याला काय करायचं आहे 1 ॲड करायचं आहे म्हणजे आन्सर किती होऊन जाईल 1521. तर अशा प्रकारे आपण एकनी लहान नंबरचा पण करू शकतो. फॉर एक्झाम्पल दुसरं एक्झाम्पल घेऊ. आपल्याला 29चा करायचा आहे. तर 29च्या जवळचा कोणता मिळतं आपल्याला 30चा स्क्वेअर किती 900 आणि 30चे डबल 60. तर 900मधून किती मायनस करायचे आपल्याला 60. ओके. 900 मायनस जर 60 केले तर किती उरतील 840 840 आणि एक ॲड करायचं आहे तर 841. तर अशा प्रकारे आपण एकनी मोठा नंबर आणि एकनी लहान नंबर अशा संख्यांचे पण त्याच्या आजूबाजूचे स्क्वेअर आपण करू शकतो. हीच मेथड या साईडला पण अप्लाय होते 5च्या साईडला. ठीक आहे. त्याचा पण एक्झाम्पल बघूया आपण. बघ, आता फॉर एक्झाम्पल आपल्याला 36चा करायचा आहे. कितीचा करायचा आहे 36चा. तर मेथड सेम आहे. बघा, आता आपल्याला 35चा पटकन करता येतो, राईट. आणि प्लसमध्ये काय करावं लागेल मग एकने जास्त आहे तर 35पेक्षा प्लस लिहावं लागेल. हां, 35चे डबल. ठीक आहे. आता 35चा स्क्वेअर 3 चौक 12 आणि 5चा स्क्वेअर किती 25 आणि 35चे डबल किती होतील 70. तर 1225 अधिक 70 आपल्याला करायचे आहे. किती होतील 1295 आणि 1 काय करायचं आपल्याला ॲड करायचं आहे. तर 1295 अधिक 1 किती होईल 1296. अशा प्रकारे आपण तिकडे पण एकनी मोठ्या संख्येचा स्क्वेअर करू शकतो. ठीक आहे. आता एकने लहान असणारी एक संख्या घेऊ आपण. ओके. बघा, नेक्स्ट नंबर बघूया आपण. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला 44चा करायचा आहे. कितीचा करायचा आहे 44, राईट. तर जवळची संख्या कोणती मिळते आपल्याला 45, राईट. 45चा स्क्वेअर. पण आता एकने कमी आहे तर आपल्याला काय लागेल इथं मायनस. मग काय करायचं 45चे डबल यामधून आपल्याला मायनस करायचं आहे. तर याचा किती होईल आपला 20 25 4 5 20 आणि 5चा स्क्वेअर 25 आणि 45चे डबल किती 90, बरोबर. आता आपल्याला यामधून 90 काय करायचे आहे मायनस करायचे आहे. तर किती राहतील आपल्या याच्यातून जर 90 गेले तर. ठीक आहे. बघा, आता जर हे करायला कठीण जात असेल तर पहिले 2000मधून 90 काढा. तर किती राहतील 1910, बरोबर. 1910मध्ये 25 ॲड करा तर किती होतील 1935. आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला 1 ॲड करायचं आहे म्हणजे किती होऊन दिले 1936. अशा प्रकारे आपण याचा यूज करू शकतो. ठीक आहे. तर एकने जास्त एकने कमी स्क्वेअर ऑफ नंबर कुठली संख्या बघितलं आपण ज्यांचा शेवट कशाने होतो 0 आणि 5ने. ही वेदिक मॅथमॅटिक्सची पद्धत आहे, खूप कामाची आहे. याच्या आधी पण 2 मेथड मी सांगितलेलं आहे, स्क्वेअर ऑफ नंबर नियर टू 100 आणि स्क्वेअर ऑफ नंबर नियर टू 50. तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली जाईल, ते तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. आता आपण बघूया स्क्वेअर ऑफ एनी नंबर. आतापर्यंत आपण स्क्वेअरच्या सर्व शॉर्टकट मेथड बघितल्या.
ही पण एक शॉर्टकटच मेथड आहे आणि ही कुठल्याही नंबरला कामात पडते. म्हणजे तुम्हाला जर बाकीच्या मेथड्स काही कन्फ्युजन होत असेल तर ही एकच मेथड जरी वापरली तरी तुमचे स्क्वेअर पटकन निघू शकतील. ठीक आहे, याला मी म्हणतो रामबाण उपाय, म्हणजे शेवटचा उपाय हा याने तुमचं पटकन निघू शकतं. ठीक आहे, बघा कसं, एक फॉर्म्युला आहे मॅथमॅटिक्सचा, त्या फॉर्म्युलानुसारच निघते. ए प्लस बी होल स्क्वेअर, सर्वांना माहीतच असेल हा फॉर्म्युला. काय होतो? ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बीचा स्क्वेअर. बस या फॉर्म्युलाचा यूज करून आपण कुठल्याही संख्येचा स्क्वेअर काढू शकतो. बघूया कशा प्रकारे. आता एक्झाम्पल बघा. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया 32चा स्क्वेअर. राईट, आता काय करायचं, या नंबरच्या खालीच आपल्याला 3 पार्ट करायचे. आता 3 पार्ट कसे? हा पहिला पार्ट, हा दुसरा आणि हा तिसरा. जरी इक्वेशन लक्षात नाही राहिलं तरी मेथड अशा प्रकारे सांगेल की तुम्हाला ते लक्षातच राहील. बघा कसं, या संख्येचा स्क्वेअर इथे लिहायचा, म्हणजे 2चा स्क्वेअर किती? 4. राईट, या संख्येचा स्क्वेअर इथे लिहून घ्यायचा. 3चा स्क्वेअर किती? 9. ओके, लक्षात आलं? बघा, या संख्येचा स्क्वेअर किती? या संख्येचा स्क्वेअर इथे. आता या वरील तिन्ही नंबरचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. म्हणजे कसं? 3 2 जा 6, 6 2 जा 12. हा झाला आपला मधातला पार्ट. पुन्हा लक्षात घ्या, 3 2 जा 6 आणि 6 2 जा 12, मिडल पार्ट झाला. ठीक आहे, आता बघा, प्रत्येक पार्टमधला आपल्याला फक्त युनिट डिजिट खाली घ्यायचा. बघा कसं, इथला हा पार्टमधला आपण 4 घेतला, इथला किती घेणार? 2. ओके, आणि हा जो रिमेनिंग 1 आहे हा समोरच्या पार्टमध्ये मग कॅरी करायचा, म्हणजे ॲड करायचा. 9 + 1 किती? 10. तर हा झाला आपला 32चा स्क्वेअर. आधी थोडीशी लेंदी वाटेल मेथड, पण इकडं लक्षात आली की तुम्ही पटकन करू शकता. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल आपल्याला 63चा स्क्वेअर करायचा आहे. राईट, सेकंड एक्झाम्पल घेऊ आपण. बघा, याच्या खालीच पार्ट केले पुन्हा. 3चा स्क्वेअर किती? 9. 6चा स्क्वेअर 36. आणि या तिघांचं मल्टिप्लिकेशन, म्हणजे 6 3 जा 18, 18 2 जा किती? अगेन 36. आता बघा काय करायचं, इथला एकच नंबर आहे तो खाली घेऊन घेऊ, म्हणजे 9 आला. इथले किती येतील? 6, आणि हा 3 समोर ॲड होऊन जाईल. 36 + 3 किती? 39. येतं लक्षात? आणखी एक एक्झाम्पल घेऊ आपण लागल्यास. बघा, मोठा नंबर घेऊ. तर आपल्याला 84चा स्क्वेअर करायचा आहे. थर्ड एक्झाम्पल. ओके, आता बघा, 4चा स्क्वेअर किती? 60. 8चा स्क्वेअर किती? 64. आणि या सर्वांचा गुणाकार. 8 चौक किती? 32, आणि 32 दोन्ही 64. ओके, आता इथला किती? 6. ओके, बघा, आता 1 समोर कॅरी केला तर 1 तुम्ही डायरेक्ट इकडल्या नंबरमध्ये पण ॲड करू शकता किंवा पूर्ण संख्येत ॲड करू शकता. तर 64 + 1 किती? 65. 65चा खाली किती? 5, आणि 6 समोर काय होईल? कॅरी. ओके, तर 64 + 6 हाऊ मच? 70. तर अशा प्रकारे आपण कुठल्याही 2 अंकी संख्येचा स्क्वेअर पटकन करू शकतो. आणि एक वेळा जर आपल्याला ही मेथड लक्षात आली तर आपण याला फास्टमध्येही करू शकतो. बघा कसं. आता फॉर एक्झाम्पल एक्झाममध्ये मला असं दिसलं 72चा स्क्वेअर. तर जर एक वेळा तुमचे प्रॅक्टिस व्यवस्थित झाली तर बघा कसं होऊ शकतं. 2चा स्क्वेअर किती? 4 लिहून घेतला आपण. 7 दोन्ही 14, 14 दोन्ही 28. कॅरी तर काही आहे नाही, तर 28चा 8. तर कॅरी किती राहिले? 2. आणि 7चा वर्ग 49 आणि 2 किती? 51. म्हणजे आपल्याला पाठ करायची आवश्यकता पडणार नाही जर आपण प्रॅक्टिस केली तर. आणखी एक बघा लागल्यास, समजा आपल्याला 86चा करायचा आहे. ठीक आहे, मोठा नंबर घेऊ. आता बघा, 6चा स्क्वेअर किती? 36. 36चा आपण 6 लिहिला, 3 कॅरी केला. नेक्स्ट काय पार्ट आहे आपला? या तिघांचा गुणाकार. 8 सकम 48 है ना. 48 दोन्ही 96. 96 + 3 किती होऊन आले आपले? 99. 99चा 9. हातचे किती राहिले मग? 9. आणि 8चा वर्ग 64. 64 अधिक किती करायचे आपल्याला? 9. तर 64मध्ये आधी 9मधले 6 टाका, म्हणजे 70 होतील. वरती किती राहिले? 3. 70 आणि 3 किती? 73. तर अशा प्रकारे आपण मोठ्याही संख्येचा करू शकतो एक वेळा जर प्रॅक्टिस झाली तर. ठीक आहे, आता या ज्या सर्व होत्या संख्या 2 अंकी होत्या. आता तुम्ही مثلا 3 अंकी संख्या आली तर यामध्ये कसं करायचं ते पण बघून घेऊ. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल मला 112चा स्क्वेअर करायचा. बरोबर, आता ही 3 अंकी संख्या आहे. ओके, आता बघ, पुन्हा इथे पण 3 पार्ट करायचे आहे. ठीक आहे, आता यामध्ये फक्त लक्षात ठेवा की पहिले 2 अंक जे आहेत म्हणजे
ए कन्सिडर करू आपण. पहिले दोन अंक ए म्हणजे किती झाला 11 आणि लास्टचा अंक 2 म्हणजे काय झाला आपल्यासाठी बी. ठीक आहे. आता बघा कसं करायचं. 2चा स्क्वेअर 4 है ना. आता इकडे बघा 11चा स्क्वेअर इथं येईल किती आहे 121 आणि मधातला पार्ट सेम या तिघांचा गुणाकार 11 दोन्ही 22 आणि 22 दोन्ही किती 44 आणि पुन्हा सेम या पार्टमधला हा 4 खाली येईल, इथला हा 4 खाली येईल आणि हा 4 इकडे कॅरी होते. तर 121 प्लस 4 किती झाले 125. तर अशा प्रकारे आपण 3 अंकी संख्यांचा आपण करू शकतो. जेवढे जास्त नंबरचा आपल्याला स्क्वेअर माहीत असेल तेवढा जास्त नंबरचा आपण करू शकतो. एक आणखी एक्झाम्पल बघूया. लास्ट एक्झाम्पल बघ. आता समजा आपल्याला 213चा स्क्वेअर करायचा आहे बरोबर. पुन्हा मेथड सेम राहील. आता 3चा स्क्वेअर किती 9 आणि 21चा स्क्वेअर इकडे येईल तो किती आहे 441 राईट. आणि आता या दोघांचा गुणाकार आणि मग याच्यासोबत मल्टिप्लाय 21 त्रिक किती 63 आणि 63 दोन्ही किती होतील 126. तर ते आपल्याला मदत लिहून घ्यावं लागतील बरोबर. आता 9 काय करायचा खाली घ्यायचा. 9ला घेतला आपण खाली. या पार्टमधला किती 6 आणि जे उरलेले 12 आहे हे इकडे कॅरी होते. तर 2 + 1 किती 3 4 + 1 5 आणि हा 4 म्हणजे हा झाला या संख्येचा स्क्वेअर. म्हणजे 3 अंकी संख्येचा पण करू शकतो आपण आणि 2 अंकी संख्येचा पण करू शकतो. ओके. थँक्यू व्हेरी मच.